नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं खूप खूप स्वागत आहे. सध्या राज्यभरातून असे हजारो मेसेजेस आणि कमेंट्स येत आहेत. ताई, माझे मार्चचे पैसे आले नाहीत. माझे एप्रिलचे हप्ते अजून पेंडिंग आहेत. ही चिंता वाटणं अगदी साहजिक आहे. अनेक पात्र महिला त्यांच्या हक्काच्या या निधीची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. चला तर मग या प्रश्नांची नेमकी उत्तरे काय आहेत आणि या सगळ्यामागे नक्की कोणती कारणं दडली आहेत ते शोधूया. या सगळ्या गोंधळामुळं प्रत्येकाच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळत असतो. योजना कायमची बंद तर नाही ना झाली, की फक्त पैसे मिळायला उशीर होतोय? सध्या हीच ती सर्वात मोठी भीती आहे जी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे. अनेकांना असं वाटायला लागलंय की आता हे पैसे कधीच मिळणार नाहीत. पण थांब, यामागचं खरं सत्य काय आहे हे आता आपण उलगडणार आहोत. आणि हे अतिशय स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. एक मोठा फॅक्ट चेक. सरकारकडनं ही योजना बंद झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वात आधी ती भीती मनातनं काढून टाकणं महत्त्वाचं आहे. शासनाची ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि ती अजिबात बंद झालेली नाही. ही माहिती नक्कीच खूप मोठा दिलासा देणारी आहे. आता हे आकडेच बघा ना, ते खूप काही सांगून जातात. हा 1500 रुपयांचा आकडा हेच दर्शवतो की 14 आणि 15 मेच्या आसपास राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना हा नियमित हप्ता अगदी यशस्वीरित्या मिळाला आहे. याचा सरळ अर्थ असा की वाटप प्रक्रिया थांबलेली नाही, ती सुरूच आहे, फक्त ती सर्वांपर्यंत एकाच वेळी पोहोचलेली नाहीये. आणि हे तर आणखी रंजक आहे. काहींच्या खात्यात चक्क 3000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा झालीये. असं का बरं? कारण मागील महिन्यांची जी काही थकबाकी होती ती आणि चालू हफ्ता असे मिळून हे पैसे एकदम एकत्र जमा करण्यात आले आहेत. ज्यांचे रेकॉर्ड्स पूर्णपणे क्लिअर होते त्यांना हा लाभ थेट मिळाला आहे. सिस्टम नक्कीच काम करत आहे हे यातून स्पष्ट होतं. मग साहजिकच हा प्रश्न उपस्थित होतोच की जर काहींना पैसे मिळालेत तर इतर अनेक जण अजूनही का वाट पाहत आहेत? इथेच खरे मेघ आहे आणि प्रशासकीय तसंच तांत्रिक बाबींचा संबंध येतो. हे पैसे नेमके कुठे आणि का अडकलेत याची काही विशिष्ट कारणं आहेत. ती आपण आता समजून घेऊया जेणेकरून चित्र एकदम स्पष्ट होईल. या विलंबाच्या कारणांवर थोडी नजर टाकूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या खूप मोठ्या प्रमाणावर ई-केवायसी पडताळणी सुरू आहे. त्यासोबतच अर्जामध्ये काही माहिती अपूर्ण असणं, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणं किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडीशी तफावत असणं, अगदी एकाच कुटुंबातून अनेक अर्ज येणं, अशा अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यात भर म्हणून वेबसाईटवरच्या तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरवरचा लोड. थोडक्यात सांगायचं तर प्रशासन केवळ डेटाची कसून फेरतपासणी करत आहे, त्यांनी पेमेंट थांबवलेलं नाही. आता वारंवार ऐकण्यात येणारा हा ई-केवायसी शब्द नेमकं काय प्रकरण आहे? इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक डिजिटल पडताळणी प्रक्रिया आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की शासनाचे पैसे अगदी अचूक आणि योग्य व्यक्तीलाच मिळावेत. या प्रक्रियेमुळे बोगस किंवा चुकीच्या खात्यांमध्ये पैसे जाण्यापासून रोखलं जातं. सध्या प्रशासन नेमकी हीच अत्यंत महत्त्वाची खात्री करत आहे. तर यातून निघणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की प्रक्रिया अजिबात थांबलेली नाहीये. फक्त एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू असल्यामुळे निधी वाटपाचा वेग थोडा मंदावला आहे. ही एक संथ आणि अत्यंत काळजीपूर्वक चालणारी प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यामुळे याला योजना रद्द झाली असा अर्थ काढणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. पडताळणी चेकलिस्ट. आपले खाते सज्ज ठेवण्यासाठी 5 महत्त्वाच्या पायऱ्या. आता आपण समस्येकडून समाधानाकडे वळूया. ह्या 5 गोष्टी नक्की तपासा. 1. तुमचं ई-केवायसी पूर्ण असल्याची खात्री करा. 2. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी नक्की जोडलेलं असावं. 3. अर्जातील नाव आणि आधार कार्डवरील नावाचं स्पेलिंग हुबेहूब जुळायलाच हवं. 4. तुमचं बँक खाते सध्या चालू किंवा सक्रिय स्थितीत आहे ना हे पाहणं. आणि 5. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट असणं. जर ही कागदपत्रे एकदम बरोबर असतील तर पुढचे सगळे अडथळे सहज दूर होतात. आणि एक खूप मोठी दिलासादायक गोष्ट सांगतो. मागचा अनुभव असा सांगतो की जे हप्ते काही कारणास्तव थांबतात ते अनेकदा एकत्र केले जातात. जर कागदपत्रे आणि आता आपण बघितलेल्या 5 गोष्टी पूर्ण असतील तर मार्च आणि एप्रिलचे रखडलेले पैसे येत्या काळात एकत्रितपणे जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निराश होण्याचं काहीच कारण नाहीये. चुकीच्या माहितीपासून सावधगिरी. व्हायरल अफवा विरुद्ध अधिकृत तथ्य. आजकाल सोशल मीडियावर तर अफवांचा नुसता सुळसुळाट असतो. एका बाजूला अफवा आहेत की योजना बंद झाली, 4500 रुपये मिळणार असल्याचा खोटा दावा केला जातोय किंवा नवीन फॉर्म भरावाच लागेल असं सांगितलं जातंय. पण दुसऱ्या बाजूला खरी अधिकृत तथ्य आहेत. सत्य हे आहे की योजना पूर्णपणे सुरू आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे आणि निधीचे वाटप टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी पसरवल्या जाणाऱ्या अशा खोट्या अफवांवर विश्वास न ठेवणंच शहाणपणाचं आहे. या अधिकृत तथ्यांना पुष्टी देण्यासाठी अगदी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनीही स्पष्टपणे आवाहन केलंय की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, पात्र महिलांना त्यांचे लाभ मिळत राहतील. हे अधिकृत विधान ह्या गोष्टीचा खूप मोठा पुरावा आहे की प्रशासकीय पातळीवरून सर्व पात्र लाभार्थ्यांना पाठबळ मिळत आहे आणि विनाकारण काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. लक्षात घ्या, हे सगळं एकाच रात्रीत होत नसतं. निधीचं वाटप हे एकाच झटक्यात न होता टप्प्याटप्प्याने होत आहे. राज्यभरातील लाखो खात्यांमध्ये एकाच दिवशी पैसे जमा करणं हे तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण काम असतं. त्यामुळे आज काही कुटुंबांना जे पैसे मिळाले आहेत ते उर्वरित लोकांना उद्या किंवा येत्या काही दिवसात नक्कीच मिळतील. ही केवळ आणि केवळ प्रक्रियेची बाब आहे. तर या संपूर्ण विश्लेषणातून एकच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. योजनेअंतर्गत निधी वाटप तर सक्रियपणे सुरू आहेच, पण पुढील टप्प्यासाठी आपली आवश्यक कागदपत्रे खरोखर अपडेट आणि तयार आहेत का? अफवांना बळी पडून घाबरून जाण्यापेक्षा स्वतःचे रेकॉर्ड्स अद्ययावत आहेत का हे तपासून पाहण्याची हीच योग्य वेळ आहे. आपली सगळी तयारी पक्की ठेवा. या महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा आणि आजच्या या सत्रात आपण इथेच थांबूया.